नमस्कार, मी डॉक्टर सुशील देशमुख आहे. विश्वराज हॉस्पिटलमध्ये मी बेरियाट्रिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतो. तर आज आपण गॅस्ट्रिक बायपास सर्जरी लठ्ठपणासाठी जी करतो त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. गॅस्ट्रिक बायपास सर्जरी ही आपण दुर्बिणीद्वारे करतो. त्याचेही दोन प्रकार असतात, ज्याला एक मिनी गॅस्ट्रिक बायपास म्हणतात आणि RU-NY गॅस्ट्रिक बायपास म्हणतात. याच्यामध्ये आपण स्टमकची साईज, पोटाची जी साईज असते ती फार कमी करतो आणि ते पोट जे आपण कट केलं आहे त्याला सरळ छोट्या आतड्याशी कनेक्ट करतो. ही सगळी शस्त्रक्रिया जी आहे ती दुर्बिणीद्वारेच होत असते. त्याच्यामुळे पोटावरती फक्त 4 ते 5 छोटे कट घेतले जातात, जे अर्ध्या सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटर मॅक्सिमम असू शकतात. त्याच्याद्वारे आपण ही शस्त्रक्रिया करतो. या सर्जरीमध्ये वेट लॉस जे आहे फार सिग्निफिकंट होत असतं. ज्यांचा BMI 40पेक्षा जास्त आहे किंवा सुपर ओबीस ज्याला म्हणतो त्यांच्यासाठी ही प्रोसिजर फार फायदेशीर असते. या प्रोसिजरमध्ये आपण पेशंटला भूल देतो. भूल दिल्यानंतर त्यांना लॅप्रोस्कोपीच्याद्वारे किंवा दुर्बिणीच्याद्वारे ही शस्त्रक्रिया करतो. या शस्त्रक्रियेनंतर साधारणतः 60% जास्तही एक्सेस वेट लॉस जो आहे आपला त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतो. तर या शस्त्रक्रियेनंतर आपण 3 ते 4 दिवसानंतर पेशंटला डिस्चार्ज करतो. पेशंटला डिस्चार्ज केल्यानंतर आपण त्यांना डाएट रेजिमेन आणि एक्सरसाइज रेजिमेन ॲडवाईस करतो, जे साधारणतः 6 ते 8 आठवड्यासाठी असतो. फक्त तेवढंच नाही तर ते अगर पेशंटनी कंटिन्यू केलं तर आणखीही जास्त पुढे जाऊन त्यांना वेट लॉस होण्याची शक्यता असते. ही चांगल्यापैकी सेफ प्रोसिजर आहे आणि आपण त्यांना पेशंटला वेट लॉस सिग्निफिकंटली होऊ शकतो. फक्त वेट लॉस नव्हे तर डायबिटीज, हायपरटेन्शन, नी पेन, हृदयविकार याच्यामध्येही चांगला फायदा होतो. ज्यांचा वेट खूप जास्त आहे, सुपर ओबीस ज्यांना म्हणतो, 45-45पेक्षा जास्त BMI असतो त्या लोकांना ही आपण ॲडवाईस करतो. विश्वराज हॉस्पिटलमध्ये बेरियाट्रिक डिपार्टमेंट हे आपण सुरू केलं आहे, ज्याच्या अंतर्गत बेरियाट्रिक सर्जन, फिजिशियन, डायटिशियन हे सगळे आपल्या एकाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यामुळे बेरियाट्रिक पेशंटला उत्तम ट्रीटमेंट देऊ शकतो व ही अफोर्डेबल ट्रीटमेंट असू शकते. तुम्हाला जर काही शंका असली बेरियाट्रिक सर्जरीबद्दल तर तुम्ही येऊन आम्हाला कन्सल्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला सल्ला देऊया. धन्यवाद.